या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस। आमच्याकडे गहू, सोयाबीन, तूर, ताग, मका, करडई, हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल। तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील। मुक्काम पोस्ट निमगाव सावा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। प्रोप्रायटर नारायण शेठ भापकर। संपर्कासाठी क्रमांक 9373 86 90 12 तसेच 9700 12 0101। तशा लांबच्या पल्ल्याला किंवा जवळच्या पल्ल्याला मिनी बस सुरू केल्या पाहिजे, जेणेकरून वेळेच्या वेळेनुसार कधी कधी मुलांना बसता येत नाही, सुरक्षित प्रवास करतात आणि शासकीय माध्यमातून ज्या गाड्या एसटी महामंडळाच्या ते कुठेही चालू नाही या स्थितीला। त्यामुळे सर्वसामान्य जे हे विद्यार्थी आहे त्यांना जाण्याशिवाय वेळेत जायलाच पाहिजे ना त्यांना, आणि जाण्याने पर्याय जरी बसमध्ये एखादा गाडीमध्ये आता युनिटच्या गाडीमध्ये नको बसू म्हणले त्यांना बसलं भागत आहे ना, कारण त्यांना वेळेत शाळेत जायचे, त्या दृष्टीने ते बसावंच लागतं। नाही विलज असतो त्यांचा, ती शासनाने दखल घेतली पाहिजे। वाड्या वस्तीवरली जे लोकल गाड्या आहेत त्यांनी त्या पद्धतीने सोडल्या पाहिजे, जेणेकरून शाळेतल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांना वेळेत शाळेत जाता येईल आणि सुरक्षित प्रवास होईल। आता हे ज्या मिनी बसची समजा जुन्नर ते नारायणगाव सोय आहे, तशी आळेपाटात तो नारायणगाव आहे का? नाही लोकल म्हणजे एवढं मोठा गर्दीचा रूट असूनही तिथं आम्ही निवेदन दिलं पण त्याची काही दखलच घेतली नाही। आणि वाड्यावरच्या ज्या आमच्या बसेस होत्या म्हणजे मुळात जे कांदळीतनं आज लोक निघाले आणि कांदळीच्या वाडीवर वस्तीवर जी बस येत होती ती खूप दिवसांपासून बंद आहे। दोनदा निवेदन देऊनही त्याची कोणी दखल घेतली नाही, त्यामुळे हा सगळा आज प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे। साहेब, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार नेहमीच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतात, सदस्य, सरपंच, हे एसटी डेपोचे जे संख्या आहेत अधिकारी, त्यांना वारंवार निवेदन देत असतात। मुलांना वेळेत पोहोचणं अनिवार्य असते, त्यामुळे मिळेल त्या वाहनाने ती मुलं पोहोचण्याचा नाईलाज आणि आजही आपण बघतोय। मागे मला वाटतं 4-5 महिन्यापूर्वीच बेले राजुरीला लष्करीच्या वेळी ह्याच वेळेच्या सुमारास झालेला अपघात अतिशय जीवघेणा होता आणि त्याच्यातून आपला तालुका सावरतच होता। तेच आजची ही घटना झालेली आहे। लोक आपली दिनचर्या आटवून आता आमच्या अतिशय जवळच्या पाचरणे मॅडम गेलेल्या आहेत। एक मुलगा त्यांचा ॲबनॉर्मल आहे, एक मुलगा 10वीला आहे, मिस्टरांना नुकताच अटॅक आलेला आहे, घरी सासू सासरे आहेत। आता जी म्हणजे आपण म्हणतो घर उद्ध्वस्त झालेलं आहे। आमचा जवळचा युवराज महादू वावळ हा मुलगा देखील म्हणजे आई वडील मुलांना देत नाही, की जरी कितीही लाडका असेल तरी आई वडिलांची इच्छा नसते, परंतु जाण्याला पर्याय नाहीये ना, मुलांना शाळेत जाणं आहे। मुलाची काळजी घेतली, मोटरसायकल दिली नाही, शेवटी त्याचा अपघात हा झालेला आहे। निश्चित याच्यातून आणि आपण बघतो साहेब अनेकांची प्रकृती अजून देखील गंभीर आहे, याच्यातून सावरणं म्हणजे मला वाटतं ही भावना कुठल्या आपण भावपूर्ण श्रद्धांजली व्हायलाही कुठल्या अंतःकरणाने वाहणार आहे साहेब। निष्पाप लोकांचा बळी यामध्ये गेलेला आहे। सरकारला मी हेच या माध्यमातून आता झालेली घटना याच्यातून काहीतरी बोध घ्यायला हवा। सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी शाळा कॉलेज ज्यावेळेला सुटतात त्यावेळेला विद्यार्थ्यांची संख्या त्यानुसार निदान त्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तरी तुम्ही तेवढे बस गाड्यांची अवेलेबिलिटी ही केलीच पाहिजे। तर आता पाहतोय आपण ज्या गाड्या एसटी महामंडळाच्या ते कुठेही चालू नाही या स्थितीला। त्यामुळे सर्वसामान्य जे हे विद्यार्थी आहे त्यांना जाण्याशिवाय वेळेत जायलाच पाहिजे ना त्यांना, आणि जाण्याने पर्याय जरी बसमध्ये एखादा गाडीमध्ये आता युनिटच्या गाडीमध्ये नको बसू म्हणले त्यांना बसलं भागत आहे ना, कारण त्यांना वेळेत शाळेत जायचे, त्या दृष्टीने ते बसावंच लागतं। नाही विलज असतो त्यांचा, ती शासनाने दखल घेतली पाहिजे। वाड्या वस्तीवरली जे लोकल गाड्या आहेत त्यांनी त्या पद्धतीने सोडल्या पाहिजे, जेणेकरून शाळेतल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांना वेळेत शाळेत जाता येईल आणि सुरक्षित प्रवास होईल। आता हे ज्या मिनी बसची समजा जुन्नर ते नारायणगाव सोय आहे, तशी आळेपाटात तो नारायणगाव आहे का? नाही लोकल म्हणजे एवढं मोठा गर्दीचा रूट असूनही तिथं आम्ही निवेदन दिलं पण त्याची काही दखलच घेतली नाही। आणि वाड्यावरच्या ज्या आमच्या बसेस होत्या म्हणजे मुळात जे कांदळीतनं आज लोक निघाले आणि कांदळीच्या वाडीवर वस्तीवर जी बस येत होती ती खूप दिवसांपासून बंद आहे। दोनदा निवेदन देऊनही त्याची कोणी दखल घेतली नाही, त्यामुळे हा सगळा आज प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे। साहेब, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार नेहमीच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतात, सदस्य, सरपंच, हे एसटी डेपोचे जे संख्या आहेत अधिकारी, त्यांना वारंवार निवेदन देत असतात। मुलांना वेळेत पोहोचणं अनिवार्य असते, त्यामुळे मिळेल त्या वाहनाने ती मुलं पोहोचण्याचा नाईलाज आणि आजही आपण बघतोय।
मागे मला वाटतं 4-5 महिन्यापूर्वीच बेले राजुरीला तस्करीच्या वेळी ह्याच वेळेच्या सुमारास झालेला अपघात अतिशय जीवघेणा होता आणि त्याच्यातून आपला तालुका सावरतच होता. तेच आजची ही घटना झालेली आहे. लोक आपली दिनचर्या आटवून आता आमच्या अतिशय जवळच्या पाचरणे मॅडम गेलेल्या आहेत. एक मुलगा त्यांचा ॲबनॉर्मल आहे, एक मुलगा दहावीला आहे, मिस्टरांना नुकताच अटॅक आलेला आहे, घरी सासू सासरे आहेत. आता जी म्हणजे आपण म्हणतो घर उद्ध्वस्त झालेलं आहे. आमचा जवळचा युवराज महादू वावळ हा मुलगा देखील म्हणजे आई वडील मुलांना देत नाही की जरी किती लाडका असेल तरी आई वडिलांची इच्छा नसते, परंतु जाण्याला पर्याय नाहीये ना, मुलांना शाळेत जाणं आहे. मुलाची काळजी घेतली, मोटरसायकल दिली नाही, शेवटी त्याचा अपघात हा झालेला आहे. निश्चित याच्यातून आणि आपण बघतो साहेब अनेकांची प्रकृती अजून देखील गंभीर आहे. याच्यातून सावरणं म्हणजे मला वाटतं ही भावना कुठल्या आपण भावपूर्ण श्रद्धांजली व्हायलाही कुठल्या अंतःकरणाने वाहणार आहे साहेब. निष्पाप लोकांचा बळी यामध्ये गेलेला आहे. सरकारला मी हेच या माध्यमातून आता झालेली घटना याच्यातून काहीतरी बोध घ्यायला हवा. सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी शाळा कॉलेज ज्यावेळेला सुटतात त्यावेळेला विद्यार्थ्यांची संख्या त्यानुसार निदान त्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तरी तुम्ही तेवढे बस गाड्यांची अवेलेबिलिटी ही केलीच पाहिजे. तर आता पाहतोय आपण